नमस्कार. मी डॉक्टर प्रसन्न कासेगावकर आणि आपण करतोय ब्रेन की बात. मित्र हो, आपल्याला हे जाणायचं आहे की माणसाला एपिलेप्सी होते, मिरगी येते, झटका येतो म्हणजे होतं काय आणि ते कशामुळे. तर जेव्हा पेशंटला मिरगी येते किंवा झटका येतो त्यावेळेला त्याचं शरीर अचानकपणे ताठ होतं, त्याचा तोल जातो, पेशंट खाली पडतो, डोळे पांढरे होतात. सुरुवातीच्या काळामध्ये दोन्ही हातपाय अत्यंत ताठर होऊन जातात. काही क्षणानंतर दोन्ही हातपाय झटकले जातात. हा अटॅक अंदाजे 3 ते 5 मिनिट चालतो आणि त्यानंतर ऑटोमॅटिकली थांबून जातो. या अटॅकमध्ये पेशंटला तोंडाला फेस येऊ शकतो, जीभ चावली जाऊ शकते, दातातनं किंवा जिभेतून तोंडातून रक्तस्राव होऊ शकतो, कधी कधी अंगावर शी किंवा सू देखील होऊ शकते. पण मित्र, ही मिरगी होते कशामुळे? तर आपल्या मेंदूमध्ये जे मेंदूचं संचलन असतं ते एका विशिष्ट प्रकारच्या विद्युत लहरींनी किंवा इलेक्ट्रिकल करंट्सनी मेंटेन्ड असतं. मायक्रो करंट्स असतात आणि जेव्हा या करंट्समध्ये शॉर्ट सर्किट होतं, अचानकपणे संपूर्ण मेंदूमधनं तीव्र स्वरूपाचा करंट व्हायला लागतो, तेव्हा आतून शॉक लागल्यासारखा माणूस झटके द्यायला चालू होतो. मित्र हो, आजार आपल्या समाजामध्ये दैवी प्रकोप, अंधश्रद्धा, पूर्वजन्मीचं पाप असं काहीतरी विचार केला जातो, पण तसं नाही आहे बरं का. जवळजवळ 70% पेशंट्सना 1 किंवा 2 गोळ्यांनी त्यांचे झटके आपल्याला जवळजवळ पूर्णपणे कंट्रोल करता येतात, जर त्यांचं निदान वेळेत झालं, व्यवस्थित झालं. तर तुमच्या कुठल्या आप्तस्वकीयांना किंवा मित्राला अशा प्रकारची लक्षणं येत असतील तर तुम्ही त्यांना त्वरित जवळच्या न्यूरोलॉजिस्टकडे घेऊन जा आणि त्यांची सत्वर मदत करा. धन्यवाद.